हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. सर्वांना गुड मॉर्निंग. कसे सर्व मस्त मजेत असतील तर मी पण खूप मजेत आहे, खूप हॅप्पी आहे. तर त्या गोष्टीवर मी नंतर बोलेल. तर आता मला लागलेली आहे भूक. आता वाजलेले आहेत 8. माझ्याकडे पूर्ण 1 तास आहे. 1 तासात मला अजून स्वयंपाक करायचा आहे आणि नंतर मला नाश्ता पण करायचा आहे. नंतर आणि माझी मीटिंग बरोबर आहे. तर आता मी पहिल्यांदा दूध तापायला ठेवत आहे. तर दूध तापायला ठेवते. काय झाले काय माहिती, पायाला एवढी खाजवली होती डेंजर. लय डेंजर खाजवली होती पायाला पण हाताला पण. 2 दिवस झालं बॉडीला पूर्ण खाजवते. थंडी अचानक वाढल्यामुळं. तर थंडी वाढली पाहिजे का ऊन वाढले पाहिजे तुम्हीच सांगा. गरमी वाढली पाहिजे तर मी तर सगळं उलटच चालतं. आता आपण पहिले मी भाजीची तयारी करून घेऊया. आता मी थोडे बटाटे, टोमॅटो, कांदा सुकलेलं कांदा पण आहे. खूप उशिरा पाणी सुटलं आज, ते पण गेलं. मी पहिले ते बटाटा कापून घेते. आज रात्रीचं थोडं शिल्लक असलं ना मग काय वाटत नाही. पण काल भाकर केली होती, मग संध्याकाळी फक्त बेसन पोळी केली आणि बेसन पोळी भाकर खाल्ल्यामुळं मग काय शिल्लक राहिलाच नाही स्वयंपाक. पुन्हा सगळं करावं लागते मला. भाजी चपाती. आज चपाती मी जवळजवळ 15 दिवस झाला सण केलेली. 15 दिवस होऊन गेले असतील. 15-20 दिवस झाले केलेले. आठवणच झालं लास्ट कधी चपाती केली ते. कारण ते असं काय नाही, काय पण नाश्ता खात असते. मला बरं वाटत ते करून खात असते. असं काहीच नाही मला. हे सांगायचं ते सगळ्यात शॉर्ट व्हिडिओ टाकणारच आहे. तर त्या दिवशी किती कमेंट, सगळं असं वाटलं, आम्हाला तसं वाटलं. अरे थांबा पिक्चर अभी बाकी आहे. सब कुछ तुम्हें मिलेगा. सगळ्या गोष्टी येणार आहे. काय करणार आहे, कसं करणार आहे. भरपूर जणांचे कमेंट्स येतात की तो एकटे राहणार आहे का, हे करणार आहे का, ते करणार आहे का. अरे थांबा पहिल्यांदी ठरवू द्या मला काय करायचं आहे काय नाही. कारण काय पहिल्यांदी करिअर IMP मोस्ट IMP जेव्हा कळलं नाही तेव्हा स्वतःचे निर्णय स्वतःला नाही घेता आले. आता घेण्याची वेळ आलेली आहे. तर आता योग्य निर्णय घ्यायचा बस. तर मी आहे ना हाताची नखं वाढवले. ते म्हणतात ना हौसाने केला पती आणि त्याला फुटली रगतप्रती, तशी गोष्ट झाली आहे. नखं वाढवलेले आहेत आणि मी लेफ्टी आहे. म्हणजे मला नाही का राईटने पण उजव्या हाताने पण काम करता येतं. पण जास्त मी लेफ्टी असल्यामुळे मला आहे ना खूपच त्रास व्हायला लागलेला आहे. तुम्ही बघत असताना माझी नखं वाढलेले थोडंसं वाटलं. म्हणजे जास्त पण नाही, तसे मीडियमच आहेत की बाबा आपण नाही काही करू शकतो. पण थोडंसं तर नॉर्मल नका, थोडीशी वाढलेली नका म्हणजे थोडासा त्रास होणारच आहे. तर भांडे घासायचं म्हणलं ना तर मला उजव्या हातात भांडे घासायला असं जास्त ताकद लागत आहे. घासायला कसं डाव्या हातात ताकद लागत आहे, तसं मला उजव्या हाताने ताकद लागत आहे जास्त भांडे घासायला. आणि माझं झालं प्रॉब्लेम, मला डाव्या हाताने भांडे घासता यायला म्हणून एवढा त्रास होतोय ना, बराच त्रास होतोय. म्हटलं काय हवस आली. मी पण नको कधीच वाढवले नाहीत कधीच. 11वी ना कॉलेजला नाही ना कशालाच नाही. 10वी-11वीला पण नव्हते वाढवले. 11वी-12वीला म्हणजे नाही का 10वीला नाही, 11वी-12वीला नाही. 11वी-12वीला म्हणलं तर आम्हाला उलट्या छड्या असायच्या. उलट्या कुणाचं नख दिसत ना, नख वाढलेले दिसतात ना डायरेक्ट छड्या. कॉलेजला कोणी मार खाल्ला सांगा एवढं मार खाल्ला ना कॉलेजला भयानक. आता आमचे सर व्हिडिओ बघितला ना, काय गोडकी काय सांगते. खरंच आहे. जर आम्हाला मारायचे तर त्याला तो काहीतरी शिकायला भेटायचं.
मला असं वाटायचं बाबा 11वी 12वी कधी संपते, आम्ही तर कधी मिस नाही करणार, असं नाही करणार. कारण काय सारखं रिॲक्शन हे करा, रिॲक्शन ते करा, स्ट्रक्चर काढा वगैरे वगैरे सारखं असायचं. केमिस्ट्रीचं खूप अवघड. नंतर आता मला कॉलेजला आलं समजलं की रेक्टी रिॲक्शन काय असते, बेसिक रेक काय असते, काय भरपूर काय गोष्टी. आणि छान ह्या कॉलेजला पण सरांनी खूप छान आमचं हे घेतलेलं, काय म्हणतात, प्रॅक्टिस करून घेतलेली केमिस्ट्रीची वगैरे. खूप छान स्ट्रक्चरवर माणूस पास होतं. कारण नुसतं स्ट्रक्चर जरी काढले तरी त्याला पैकीचे पैकी मार्क असतात, बरोबर आहे ना. नुसतं नंबरिंग जरी दिलं आणि स्ट्रक्चर जरी काढलं तरी पण आपल्याला भरपूर मार्क भेटतात. मग केमिस्ट्रीचा तो छान आहे. आणि मग आम्ही नाही का रिॲक्शन नाही आली, काय नाही आलं की लगेचच आम्हाला सर उभा करायचे. घोडके सगळ्यात एक नंबर. अजून पण म्हणजे नाही का गेलं ना तरी सर नाव असं घोडके ना नाही असं वाटतं. एवढं मार झालेलं ना, म्हणून नका वाढवायचा विषयच नव्हता. उलट्या हातावर ते पण सर छाड्या द्यायच्या. जेवढ्या हायस्कूलला नाही खाल्लं तेवढं कॉलेजला नाही खाल्लं. असलं डेंजर कॉलेज होतं एवढा. डेंजर पण खूप. त्याच्यातून आम्हाला शिकायला भेटलं कॉलेजमध्ये. जे पण गुरु असतात ते आपल्या भल्यासाठीच आपल्याला शिक्षा देत असतात, पण तेव्हा आपल्याला वाईट वाटतं सर आपल्याला मारतात वगैरे. पण ते चांगल्या गोष्टीसाठी असतात, म्हणून अशी तऱ्हा झालेली आहे. मेरी मस्ती मुझे कहाँ लेके आई, जहाँ पे अपने सिवा कुछ भी नाही. काहीतरी गाणे असं मला नीट येत नाही आहे, पण ट्राय करते. ट्राय करायला काहीच प्रॉब्लेम नाही, कारण काय करत राहायचं. तर मी म्हणजे व्हिडिओमध्ये बोलते, व्हिडिओ काढते, तर माझं जरा थोडंसं मन डायवर्ट होतं आहे. आणि जे माझं पायाची खाज आहे ना ती थोडीशी हे होत आहे, इग्नोर करत आहे मी त्याला. नाही तर बरोबर त्याच्याकडेच लक्ष जाते आणि असा त्रास होतोय ना, असं खाजव येते ना भयानक. काय झाले काय माहिती, काय हॉस्पिटलमध्ये जावं का काय. आज नाही बरं वाटलं तर उद्या जाणारच आहे हॉस्पिटलमध्ये. जिसके लिए मरता था, कैसी लड़की थी जिसे मैं प्यार करता था. मला सॉन्गची म्हणजे आवड होती असं नाही आहे, पण कधी ते आपल्या विषय नाही कसं आपण हेच नाही रिलेट करूनच घेतले नाही. तर प्रत्येक सॉन्ग ऐकलं ना तरी असं लगेच ते रिलेट होतं, किंवा सगळं लगेच त्याचा अर्थ समजतो, किंवा काय कसं ते थोडंसं नाही का. मग जर जास्तच इमोशनल ऐकला मग जास्तच इमोशनमध्ये निघून जातं माणूस, आणि मग ते रडा खूप काही गोष्टी होऊन जातात. पण म्हणून त्यासाठी मी इमोशनने ऐकतच नाही अजिबात. आणि कधीतरी ऐकायला किंवा रील्स स्क्रोल करत बसले ना, आता आहे बघ थोडासा टाईमपास, चला टाईमपास म्हणून थोड्याशा रील्स स्क्रोल करू, तर करत बसले ना मग तर बाबा भयानकच हे होतंय, येत होते. एखादी इमोशनची रील स्क्रोल करायला लागलं, लाईक केली की ढिग 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 त्याच येतात रील्स. तेल संपलेलं असते, तेल आणावं लागतं. दिवशी किराणा भरला तर तेल आणलं नाही, तेल होतं ना म्हणून. पीठ पण मळून ठेवलेलं आहे, तशी मी आंघोळीच्या अगोदरच पीठ मळलेलं आहे पाण्यावर. पिवळ्या बटाटा मम्मी आम्हाला डब्याला करून द्यायची. मग हिरवी मिरची टाकली मी, मम्मी डब्याला करून द्यायची. थोडंसं टाकलेलं आहे.
चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे सगळे कॅप्शन टाकणारे ना असं खतरनाक सगळे कॅप्शन बघूनच हे बघायला येणार आहे, व्हिडिओ बघायला येणार आहे. व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका काय. बाय.